अरे बघत काय बसलायस बबलू, मदत कर गुरुजींची काहीतरी. ए सावली थांब. कुठे निघालीस तू? आणि अनामिका कुठे आहे? जा तिला घेऊन ये पटकन. तयार झाली का बघ. तिलोत्तमा मॅडम अनामिकाला घेऊन येत आहेत. मी देवळात जाते अभिषेक करायला. काय अभिषेक? कसला अभिषेक? हं? हे जे काय सगळे विधी व्हायचे ते इथं व्हायचे. त्यामुळे वेगळं काही करायची गरज नाहीये. तू काही कुठे जायचं नाहीयेस, थांब इथंच, तुझी गरज आहे. बरीच कामं बाकी आहेत. माई, मला माहिती आहे माझं इथे थांबणं गरजेचं आहेच, पण यांनी ह्या सगळ्या विधींसाठी नकार दिला होता ना, म्हणून मी देवापुढे नवस बोलले होते. आणि गुरुजी म्हणाले आहेत. काय गुरुजी? हे नाही, दुसरे गुरुजी म्हणाले आहेत की अभिषेक केल्याशिवाय कोणतंही कार्य निर्विघ्न पार नाही पडणार. विघ्न येईल. चालणार आहे का तुम्हाला? काय बोलतेस? भैरवी जी काय करताय हो? देवाचं कार्य करायला चालली आहे ती. हो पण जाऊ द्या ना तिला. असं का नड लावताय हो तुम्ही? देवाचं कार्य करायला चाललंय, निर्विघ्नपणे हा विधी पार पडावा असं तिच्या मनात आहे. तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सावली यांना काय विचारत बसू नको. तुझा बबलू. हां सावलीवानी, आपण बाईकने जाऊन येऊया. अरे पटकन जाऊन येऊ, पटकन जाऊन येऊ. अहो नाही नाही, बबलू दादा तुमची इथे गरज आहे. सगळी व्यवस्था नीट झाली पाहिजे ना. मी जाते एकटी. तुम्ही काळजी करू नका, मी आले. नाही जा. सावली अगं ऐकतच नाही ही पोरगी सराई. तू मी काय म्हणतो ते कर रे बाबा. हां, तेल टाकतो, तेल. हा तेल लाव. कवडी तेल टाकू? माहिती. अभिषेक? कसला अभिषेक? हिला वाटतंय हा अभिषेक करून सगळं विघ्न टळेल. नाही पण या पोरीचं काही नेम नाही. मला हिचा अंदाजच येत नाहीये. आता नेमकी ही विघ्न टाळायला गेली की आणायला? सारंग, बराच वेळ होतोय, आपण विधी सुरू करूया ना. सावली आल्याशिवाय हा विधी सुरू नाही होणार. सावलीचं येणं गरजेचं आहे. मी फोन केले तिला, पण तिचा फोन लागत नाहीये. हो मी पण केला होता, फोन बंद दाखवतोय.